लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नगरपालिकेचे पाईपलाईन लिकेज, पाण्याची गळती, गंगाखेड नगर परिषदेचे दुर्लक्ष, लाखो लिटर पाणी वाया। दुष्काळी परिस्थितीने पाण्याची दुर्भिक्ष जाणवत आहे। कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक पाण्याचा वापर जपून करत आहेत। मात्र श्रीराम चौकात सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने पाण्याची गळती होत आहे। लाखो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावर साचत आहे। गंगाखेड शहरात गोदावरी नदीला पाणी कमी आहे। मासोळी धरणात पाण्याचा साठा कमी आहे। शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी एक विंधन विहीर आहे। सध्या शहरात कमी दाबाने 8 ते 10 दिवसाला कमी दाबाने पाणी येत असल्याने सामान्य नागरिकांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे। अशा दुष्काळी परिस्थितीत नगरपालिकेच्या जलवाहिनीला लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून हे पाणी रस्त्यावर वाया जाते। नगरपालिकेचा ढिसाळ कारभार यामुळे समोर आलाय। पाणी कमी दाबाने येत असल्याने शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही। त्यातच जलवाहिनीला लिकेज झाल्याने अधिकच यात भर पडली आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी श्रीराम चौकातील जलवाहिनीची गळती होत असलेली लिकेजच्या ठिकाणी पाईपची दुरुस्ती करण्याची मागणी पुढे येत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।